मैत्रिणींनो, भरपूर टरबूज, खरबूज आणि कलिंगड बाजारात आली आहेत. मी पण जाऊन घेऊन आली आणि देठ बघून आणला. कारण देठ बघण्याचं कारण हे की वाढ झालेली आहे, बरोबर तो पिकलेला आहे म्हणूनच तो तोडला गेलेला आहे. जर कच्चा असलं तर त्याचा देठ जाड असतो. तर हे टरबूज आता मी तुम्हाला कलिंगड कापून दाखवते की कसं गोड आहे की नाही आणि कसं कापायचं. मध्येच जर चाकू टाकला तर चाकू निघत नाही, फसतो. म्हणून असं साईडला चाकू टाकून तुम्ही ह्याचे दोन्ही साईड व्यवस्थित जर कापून घेतल्या तर कलिंगड सोपा होतो चिरायला, कापायला. तर आता मी दोन्ही साईड कापून घेते आणि मग ह्याच्या म्हणजे आपण आमच्याकडे तर फाका म्हणतो आम्ही, पण कोणाकडे स्लाइसेस म्हणतात किंवा कोणी काय म्हणतं ते मला म्हणजे वेगवेगळ्या भाषेत सगळे म्हणतात की फोडी वगैरे करायच्या. तर फोडी केल्यानंतर ती जी फोड आपण हातावर घेतो आणि त्याचा मधला गर कापतो तेव्हा ती फोड हातात राहते आणि जो गर असतो तो खाली पडून जातो. त्याच्यामुळे मग तो बरेचदा असं कापल्याबरोबर खाली पडतो. त्यासाठी ते टाळण्यासाठी अशा पद्धतीने जर आपण कापून घेतला तर आपला जो मधला गर आहे तो बिलकुल खाली पडणार नाही आणि घरात कुठेही चिकट किंवा ते गोड पाणी सांडणार नाही, मुंग्या वगैरे होणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचा. आणि हा उरलेला जो भाग आहे त्याचा पण तुम्ही खूप छान उपयोग करू शकता. त्याच्यापासून तुम्ही पराठे बनवू शकता, त्याच्यापासून तुटी फ्रुटी बनवू शकता. आणि हा जो पांढरा गर आहे माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून मी हा काढून टाकते, पण याचाही खूप छान ज्यूस बनतो. हा पण भाग गोडच असतो, पण जो लाल आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो म्हणून मुलांना तो आवडत नाही. पण आपण फेकायचा नाही, आपण व्यवस्थित काढायचा, ज्यूस बनवायचा आणि तोच मुलांना मिक्स करून थोड्या वेळाने दिला तर ते पण पितात. तर आता याच्यामधल्या बिया ह्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. मुलांना ते आवडत नाहीत आणि मग ते सगळ्या घरात थुंकत फिरतात किंवा मग ताटामध्ये टाकतात, इकडे तिकडे टाकतात. इकडे तिकडे टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तोडला तर तुम्ही स्वतःच जेव्हा त्याचा वेस्ट काढता तेव्हाच त्याच्या त्या बिया वगैरे निघून जातात सगळ्या. हे बघा, सगळ्या बिया उघड्या पडल्याबरोबर त्याच्या बोटाने काढल्या तर ते निघून जातात. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते की आपण कसा चिरतो. साधारणतः असाच आपण टरबूज किंवा खरबूज, कलिंगड चिरतो आणि त्याच्या बिया पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, ह्याच्या सगळ्या बिया आतमध्ये राहिलेल्या आहेत. म्हणून ही जी नॅचरल तोडण्याची पद्धत आहे, अशा पद्धतीने तोडल्या तर सगळ्या बिया बाहेर येतात. कशी वाटली माझी बिया काढण्याची पद्धत तुम्ही नक्कीच सांगा. ह्याचे पण छोटे छोटे काप करायचे, नंतर मुलांना खायला द्यायचं. एकदम इझिली त्यांना आवडेल. थँक्यू.